हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता या सगळ्यानंतर राणी जी असते ना ती मात्र आता तिथून निघालेली असते आणि खरं तर तिथे आता ती दारात उभी असते. इकडे इंद्रा हा राणीला बघतो आणि बोलतो, इतक्या लवकर राणी कशी काय आली इथे? आणि तिथे तो विचारच करत असतो. आता नेमकं काय करावं ना हेच त्याला कळत नसतं. वरून इकडं तनिषा जी असते ना ती पायऱ्यावरून खाली उतरत असते. इकडे तनिषा सुद्धा पायऱ्यांवरून खाली उतरत असते आणि ती हे सगळं जेव्हा करते ना तेव्हा त्याला काही कळत नसतं की नेमकं काय करावं. तनिषा एकीकडे आणि दुसरीकडे राणी. आता तो मात्र एकदम कन्फ्यूज झालेला असतो. इकडे तनिषा बोलते, काय करू मी आता? आणि इकडे आता त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय सर आणि काय नाही. तर राणी आणि इंद्रा एकमेकांपासून दूर झालेलेच असतात, कारण तनिषाने आपला डावच साधलेला असतो. ती आता त्याच्यासोबत रोमांस करत असते आणि विक्रांत हा शूट करण्यासाठी तिथे आलेला असतो. पण विक्रांत जेव्हा खिडकीत बघतो ना तेव्हा त्याला काहीतरी वेगळंच चित्र दिसत असतं. तर तो बोलतो, ओ माय गॉड, हे सगळं काय होतंय? पण हेच तर हवं होतं ना, आता मी दोघांनाही शूट करणार. आणि असं म्हणून तो आता बंदूक खाली ठेवतो आणि बोलतो, असं नाही, आणि फोन काढत फोनने शूट करत असतो, म्हणजेच व्हिडिओ शूट करत असतो. या सगळ्यामध्ये तो बोलतो, हेच तर मला हवं होतं ना, आणि आयतं वायतं कोलीत माझ्या हाती लागले, मी कसं काय सोडणार याला? आणि तो या सगळ्यामध्ये पूर्ण व्हिडिओ घेत असतो. इकडे राणी गेली हे उर्मिलाला कळतं. त्यावरती विचार करते, राणी कशी काय कुठे गेली? आणि ही तर नवस पूर्ण झाल्याशिवाय जाणार नव्हती ना. आणि आता हिला बाहेर जाऊ देऊन कसं होईल? काही जर हिने प्रॉब्लेम क्रिएट केला तर तिला कळलं तर नसेल ना की विक्रांत हा इंद्राला मारायला गेलाय, म्हणून तर गेली नसेल ना. आणि ती कित्येक तरी प्रश्न विचार करत असते. इकडे राणी ही निघालेली असते. तर इकडे आता विक्रांत जो असतो ना तो व्हिडिओ शूट करत असतो. आणि शेवटी काय तर तनिषा आणि तिथे असलेला इंद्रा हा मात्र हे दोघांचाही रोमॅन्स चाललेला असतो. त्यांचा एकमेकांचा कंट्रोल सुटलेला असतो. खरं तर तनिषा त्याला तनिषा म्हणून बोलत असते, पण त्याला मात्र तिच्यामध्ये राणी दिसत असते. आणि शेवटी काय तर तो राणीच्याच विचारात तिच्यासोबत असं जे काही करायचं ते करून बसलेला असतो. आणि खरं तर हे खूप चुकीचं असतं. त्याने एका परीने राणीला धोकाच दिलाय, पण मात्र त्यालाही माहिती नसते, कारण त्याची मात्र शुद्ध हरवलेली असते. आणि या सगळ्यामध्ये त्याच्यात तिने तनिषानेच हे सगळं काही केलेलं असतं. इकडे तो मात्र आता टेन्शनमध्ये चाललेला असतो. तर इकडे आता विक्रांत जो असतो ना तो विचारच करत असतो की आता नेमकं काय होणार, कारण त्याला माहिती असतं की हे जर सगळं राणीला माहिती पडलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. राणी इकडे गाडीने निघालेली असते. ती विचार करते, मी आता एक सरप्राईज देणार आहे खूप मोठं. इंदिरा सरांना माहिती नसणार, पण ते आता झोपी गेलेले असणार आणि मी आता घरी गेल्यावर छान तयार होणार आणि त्यांच्या बाजूला झोपून राहणार. म्हणजे त्यांना कळणार सुद्धा नाही की नेमकं कोण आलं आणि कोण नाही. आणि ते रोज मला त्रास देतात ना, आज मी त्यांना हळूच त्यांच्या चेहऱ्यावर फुंकर मारेल. आणि इतकंच नाही, त्यांचा आजचा दिवस खूप छान गेला पाहिजे ना, असं मी काहीतरी प्लॅनिंग करणार. आणि ती बिचारी याच सगळ्या विचारत असते. तर इकडे आता इंदिरा जो असतो ना तो मात्र झोपेतून उठलेला असतो. झोपेतून उठला लगेच तनिषाला बोलतो. म्हणजे खरं तर त्याला वाटतं की राणी आहे, पण तिच्या चेहऱ्यावरून जेव्हा हात फिरवतो ना तेव्हा त्याला तनिषा दिसते. त्यावर तिथे तो बोलतो, हे सगळं काय झालंय? आणि तो पटकन जाऊन आपला शर्ट घालतो, कारण तो उघडाच असतो. तितक्यातच शर्ट वगैरे घालून तो तिथे येतो. आणि आता लगेच तिथे तनिषाला बोलतो, तनिषा हे सगळं काय आहे? आपण जे केले ते अगदी चुकीचं आहे. इतक्यात तनिषा येते आणि बोलते, होय हे सगळं चुकीचं आहे, मला सुद्धा यामध्ये गिल्ट येतोय. आपण राणीच्या बाबतीत सगळं काही चुकीचं करतोय आणि मला कळत नाही मी नेमकं काय करावं. आणि ती मात्र आता आरडाओरडा करत असते. त्यावर लगेच ती बोलते, हे बघ इंद्रा, आपण एक काम करूयात, याबद्दल कुणालाही काही खात्री सांगायची नाही आणि खरं म्हणजे हे आपल्या दोघात ठेवूया. त्यावर तो बोलतो, कमॉन तू काय बोलतेस, तुला कळतंय का? एक तर तू काय करून बसलीस, तुला कळतंय का? आणि मी यामध्ये कुठेच नव्हतो. त्यावर तिथे लगेच ती बोलते, अरे तुला एव्हिडन्स हवाय का? हे शर्ट बघ, हे शर्ट तुझंच आहे ना, हे शर्ट माझं तर नाही आहे ना. अशी ती मात्र आता हातवारे करू करू दाखवत असते. त्यावरती बोलते, झाली चूक तर कर ना ॲक्सेप्ट, काय बिघडतं यामध्ये? त्यावर तो लगेच बोलतो, हे बघ माझा या सगळ्यांवर विश्वास नाही आणि तू प्लीज माझ्यापासून दूर हो. आणि तसंही मला तुझ्या आय कॉन्टॅक्ट नाही करता येते. त्यावरती ते लगेच ती बोलते, नाही करता येते म्हणजे काय होणार? पण आता तुला अजून इव्हिडन्स हवं आहे का? ठीक आहे, तू भरा आरशात, ही टी शर्ट काढ आणि तुला कळेल. त्यावर तो जेव्हा टी शर्ट काढतो ना तेव्हा सगळ्या तिथे म्हणजे किसेसचे असतात, म्हणजे लिप्सचे ठसे असतात. त्यावरती बोलते, हे सगळं कुणाचं आहे? हे सगळं माझे ठसे आहेत, माझे, मी केलेले ठसे. तुला कळतंय का? आपल्यामध्ये झालंय सगळं काही आणि जे आपण करायला नको होतं ते सगळं आपण करून बसलोय. यू नो व्हॉट, आपण जे केलंय ना ते अगदी चुकीचं आहे आणि राणीच्या बाबतीत तर चुकीचंच आहे. म्हणजे जे आपण करायला नको होतं ते सगळं करून बसलोय. आता मी काय करू, मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये. त्यावर ती बोलते, काय करायचं मी? आणि असं म्हटल्यानंतर ती लगेचच तिथे तो बोलतो, हे बघ पहिले तू नाही का तुझा ड्रेस चेंज कर आणि लवकरात लवकर तुझा ड्रेस घाल आणि खाली. त्यावर ती बोलते, पण हे सगळं? तर तू बोलतो, अगं बाई मी करते ना सगळं, चल हो लवकर खाली तू. आणि असं म्हणून तो आता खाली निघालेला असतो. तिला चेंज करायला लावत असतो. इकडे ती चेंज करत असते. तिथून इंद्रा गेलाय हे पाहून लगेच ती बोलते, कळलं ना इंद्रा, तुझ्यासाठी मी तुझा जीवसुद्धा घेऊ शकत होते आणि आता हे तर सगळं करून राहिलंय. ती सायको असते आणि सायकोने शेवटी आपल्या मनासारखं केलेलं असतं. इकडे इंद्राला मात्र काही कळत नसतं की नेमकं त्याने काय केलेलं आहे. आणि तो मात्र आता राणीचा विश्वासघात करून बसलेला असतो, कारण ज्या प्रकारे राणीने त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो ना ते मात्र अगदी वेगळाच असतो. पण आता हे सगळं मात्र होऊन बसलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, यानंतर राणी
आता तनिषाला सोडवू शकेल का, या सगळ्यामधून इंद्राला सोडवून आपल्याकडे घेऊ शकेल का, की तनिषा या सगळ्यामध्ये काही डाव होणार असेल की विक्रांत या सगळ्यामध्ये करेल. आणि इतकंच नाही, आपल्याला येणाऱ्या भागात असंही पाहायला मिळणार आहे की आता विक्रांत सगळं काही सत्य उर्मिलाला सांगतो आणि दोघांचाही रोमॅन्स वगैरे करतानाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असं वगैरे सांगत असतो. आता विक्रांत आणि उर्मिलाकडे चांगलंच हत्यार लागलेलं असतं, तर त्या हत्याराने आता नेमकं काय करणार आणि काय नाही आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार. पण तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि व्हिडिओ पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच नवीन लेटेस्ट एपिसोड बघण्यासाठी.